स्वामी, रोज सकाळी उठल्यावर एकच भीती मनात असते. आज अजून काय वाईट घडणार? लोकांना वाटतं मी खूप आनंदी आहे, पण आतून मी किती तुटलोय हे फक्त मला माहितीये. कधी कधी वाटतं की मी कोणाचं काय बिघडवलंय. मी तर मनापासून सगळ्यांची मदत केली, पण आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा सगळे पाठ फिरवून गेलेत. स्वामी, तुम्ही तरी सांगा, माझं नशीब कधी बदलणार? की आयुष्यभर असंच रडत राहायचं? तुम्ही खरंच माझ्या सोबत आहात का, की हे फक्त माझ्या मनाचं समाधान आहे? बाळा, तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसत नाही असं तुला वाटतं का? तू जेव्हा रात्री उशिरापर्यंत छताकडे बघत विचार करत असतोस ना, तेव्हा तुझ्या उशाशी मीच बसलेला असतो. तू म्हणतोस की तुझा आधार कोणीच नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा तुझा हात पकडणारे सगळे लोक बाजूला होतात तेव्हाच तुला माझे हात दिसतील. मी तुला एकटा पाडलं नाहीये, तर मी तुला त्या गर्दीतून बाजूला केलंय ज्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नव्हतं, फक्त स्वार्थ होता. ज्यांनी तुला नाकारलं, ज्यांनी तुला गृहीत धरलं, त्यांच्यासाठी रडणं सोडून दे. तू तो हिरा आहेस ज्याला पैलू पाडण्यासाठी मी सध्या थोड्या कष्टाच्या भट्टीतून तावून काढतोय. 2026 मध्ये जेव्हा तू यशाच्या शिखरावर असशील, तेव्हा तुला समजेल की आज आलेली संकटे ही तुला संपवण्यासाठी नव्हती, तर तुला मजबूत करण्यासाठी होती. पण स्वामी, संयम सुटत चाललाय. अजून किती वाट बघायची? पहाट होण्यापूर्वीचा काळ सगळ्यात जास्त काळोखा असतो, आणि तुझ्या आयुष्यातल्या त्या पहाटेची वेळ आता आलीये. मी तुला जे देणार आहे ना, ते तुझ्या कल्पनेपेक्षाही श्रेष्ठ असेल. फक्त एकच वचन मला दे, तू आता हार मानणार नाहीस. मी तुझं बोट पकडलंय आणि मी तुला कधीच पुढू देणार नाही. जगासाठी तू फक्त एक सामान्य माणूस असशील, पण माझ्यासाठी तू माझा लाडका भक्त आहेस.